नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आनंदाची बातमी, शिधापत्रिका धारकांना मिळतील 9,000 रुपये, फक्त हे नागरिक पात्र। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही आनंदाची अपडेट शिधापत्रिका धारकांसाठी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, आनंदाची बातमी, शिधापत्रिका धारकांना मिळतील 9,000 रुपये, फक्त हे नागरिक पात्र। बघा, रेशन कार्ड न्यू स्कीम काय आहे। महाराष्ट्र सरकारने शिधापत्रिका धारकांसाठी नवीन योजना लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे आणि या योजनेअंतर्गत आता थेट रेशन कार्ड धारकांना पेमेंट केले जाणार आहे। पूर्वी शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य मिळत असे, मात्र आता त्यात बदल करण्यात येत आहे। शिधापत्रिका धारकांना वर्षभरात 9,000 रुपयांची मदत मिळणार आहे। बघा, गरिबांना थेट मदत। या नवीन योजनेद्वारे सरकार गरीब शिधापत्रिका धारकांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करणार आहे। यामुळे गरिबांना स्वस्त धान्य खरेदीची घाई न करता त्यांच्या गरजा भागवण्यासाठी पैसा या ठिकाणी वापरता येईल। 40 लाख शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सरकारने म्हटले आहे। बघा, शिधापत्रिका धारक रेशन कार्ड योजनेअंतर्गत गरिबांना स्वस्त धान्य मिळाले, मात्र या दुकानामध्ये अव्यवस्था, दुकानदाराची अनैतिक वर्तणूक, धान्याचा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून आले। त्यामुळे गरीब नागरिकांना या योजनेचा योग्य लाभ मिळत नसल्याचे दिसून आले। ही जी अडचण आहे ही अडचण लक्षात घेऊन सरकारने ही नवीन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणते शिधापत्रिका धारक पात्र आहेत। या नवीन योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका धारक पात्र ठरणार आहेत। अर्थात 40 लाख शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे रेशन कार्ड धारकांना वर्षभरात 9,000 रुपयाची मदत मिळणार आहे आणि ही जी मदत आहे ती मदत हप्त्याने या ठिकाणी वितरित केली जाईल। बघा, धान्यावर कमी खर्च। शिधापत्रिका धारकांनो, या नव्या योजनेमुळे गरीब कुटुंबाचा खर्च कमी होणार आहे आणि आतापर्यंत ते स्वस्तात धान्य विकत घेण्यासाठी पैसे खर्च करत होते। आता त्यांना यासाठी खर्च करावा लागणार नाही। त्याऐवजी ते पैसे त्यांच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकतात। त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती या ठिकाणी सुधारण्यास मदत होईल। बघा, ही जी नवीन योजना आहे ही नवीन योजना गरीब कुटुंबांना अधिक स्वातंत्र्य आणि सन्मान देईल। आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्य घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत होते, मात्र आता त्यांना त्यासाठी धावपळ करावी लागणार नाही। त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि ते पैसे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकतील। गरिबांना अधिक लवचिकता आणि निवड प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे। बघा, मुख्यमंत्र्यांचे मत काय असणार आहे या रेशन कार्ड अपडेट धारकांसाठी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचे स्वागत करताना सांगितले की यामुळे गरीब कुटुंबाचा खर्च कमी होईल। त्यांना पैसे जे आहेत ते थेट मिळत असल्याने ते इतर गोष्टींसह स्वस्त धान्यावर खर्च करू शकतात आणि या योजनेमुळे गरीब कुटुंबांना अधिक सन्मान मिळेल आणि पर्याय। बघा, या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने शिधापत्रिका धारकांसाठी घेतलेला नवा निर्णय अतिशय चिंताजनक आहे। पूर्वी गरीब नागरिकांना स्वस्तात या ठिकाणी अतिविधी मिळत असे, बघा, मात्र त्यात अनेक अडचणी येत होत्या। आता सरकार थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार आहे। यामुळे गरीब कुटुंबांना अधिक स्वातंत्र्य आणि सन्मान मिळेल। त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल। या उपायामुळे एकूणच गरीब नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे शिधापत्रिका धारक आहेत, एकूणच शिधापत्रिका धारकांना एकूणच एका वर्षात 9,000 रुपये मिळणार। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला
लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।